आपणाला आज ग्रामीण साहित्याला सुरुवात करायची आहे। मी तुम्हाला दलित साहित्याच्या संदर्भानं जे अभ्यासक्रमाला नेमलेला भाग आहे तो सैद्धांतिक भाग पूर्ण सांगितलेला आहे आणि त्याच्या संबंधित नोट्स देखील पाठवलेले आहेत। सुरुंग हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाचा विचार मी तुम्हाला हा ग्रामीण साहित्याचा जो सैद्धांतिक भाग आहे तो सांगितल्यानंतर एकानंतर एक मग तो त्र्यंबक सपकाळेंचा सुरुंग कविता संग्रह आपण बघणार आहोत आणि नंतर आसाराम लोमटे यांचा कथा संग्रह बघणार आहोत। हे दोन तुम्हाला नंतर मी शेवटी साहित्य कृती हे तुम्हाला सांगतो। आज आपणाला ग्रामीण साहित्याच्या संदर्भात चर्चा करायची आहे। पहिला जो तुम्हाला अभ्यासक्रमाला भाग आहे तो ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाच्या संदर्भाने आहे। आपणाला जो दलित साहित्याचा भाग जो बघितला तर आपण हे पाहिलं की दलित चळवळीतून जसा दलित साहित्याचा प्रवाह निर्माण झाला त्याप्रमाणेच ग्रामीण साहित्य देखील किंवा ग्रामीण चळवळीतूनच ग्रामीण साहित्य प्रवाह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ग्रामीण साहित्याच्या खुणा ह्या संत साहित्यातून आलेल्या पाहायला मिळतात। सावतामाळ्याचा अभंग तुम्ही जर बघितला असेल तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, किंवा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, किंवा सावत्याने केला मळा विठ्ठल देखिला डोळा, हे जे अभंग रचना आहे याच्यातून सावतामाळ्याच्या या अभंगातून आपल्याला ग्राम संस्कृतीचं दर्शन घडताना दिसतं। किंवा ग्रामीण साहित्याच्या ज्या ह्या खुणा खाणाखुणा जरी संत साहित्यात दिसत असल्या किंवा महात्मा फुले यांच्या ग्रंथातून 1920 पूर्वीच्या ग्रंथातून देखील काही या दलित ग्रामीण साहित्याच्या खाणाखुणा जाणवत असल्या किंवा 1920 पूर्वीच्या काही लेखकांच्या लेखनातून जरी त्या दिसत असल्या तरी ग्रामीण साहित्याचा प्रवाह हा 1960 नंतरच ग्रामीण साहित्य प्रवाह म्हणून ओळखला जाऊ लागला। महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड हा जो ग्रंथ लिहिला, शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी वेगवेगळ्या चळवळी उभ्या केल्या। ग्रामीण भागामधला मूक अज्ञान आणि दारिद्र्यात खितपत पडलेला जो समाज आहे त्या भूमिकेतून ग्रामीण साहित्य निर्माण झालं। ग्रामीण भागातील जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची निगडीत असलेली जी समाज व्यवस्था इथलची आणि या ग्रामीण भागात असलेल्या ज्या विविध समस्या आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, दुष्काळ आहेत, 18 पगड जाती आहेत, आलुतेदारी बलुतेदारी पद्धत आहे, असं हे ग्रामीण साहित्यातून चित्रण आलेलं आपणाला पाहायला मिळतं। आणि म्हणून नेमकं ग्रामीण कशाला म्हणायचं? ग्रामीण साहित्य हे आपल्याला माहिती, ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह आहे हा ग्रामीण चळवळीतून निर्माण झालेला प्रवाह आहे, ठीक आहे। पण ग्रामीण म्हणजे काय हे थोडंसं आपण समजून घेऊयात। मराठी वाङ्मयाच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्याच्या समृद्धतेमध्ये ग्रामीण साहित्यानं भर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते। थोडासा ग्रामीणतेच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम आहे। कसा? या ग्रामीण चळवळीच्या संदर्भाने जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ग्रामीण साहित्याच्या बद्दल थोडंसं प्रतिकूल असं बोलल्या जाऊ लागलं। पण 1960 नंतर हा ग्रामीण साहित्याचा प्रवाह निर्माण झाला, त्यामुळे मराठी साहित्य समृद्ध झालं। सगळा जो समीक्षा व्यवहार अगोदरच्या काळात होता तो नागर साहित्याच्या संदर्भाने होत असायचा। काहीही कारण असो, पण व्हावी तेवढी ग्रामीण साहित्याची अस्तेवाईकपणानं चर्चा झालेली नाही, असं प्राध्यापक गोम कुलकर्णी यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे। ग्रामीण साहित्य विशेषत्वानं जर त्याचा विचार केला
तर ग्रामीण भागाशी एक वलयांकित होणारं साहित्य म्हणून आपणाला त्याच्याकडे बघता येतं. दलित आणि ग्रामीण साहित्याच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर दलित साहित्यामध्ये एका चळवळीतून उदयाला आलेलं जे साहित्य ते साहित्य म्हणून त्याच्यावर अनेक ग्रंथ निर्माण झाली. त्या प्रमाणामध्ये असं म्हणतात की ग्रामीण साहित्यावर निर्माण झालेली नाही. आणि म्हणून ग्रामीण साहित्य समजून घ्यायचं जर असेल तर आपणाला ग्रामीणत्व कशात आहे नेमकं हे शोधलं पाहिजे. या ग्रामीणत्वाची किंवा ग्रामीण म्हणजे काय याची चर्चा फारशी झालेली नाही. उलट ग्रामीण आणि प्रादेशिक अशाही संदर्भाने चर्चा झालेली दिसते. किंवा अशी उलट चर्चा असते की ग्रामीण म्हणजे काय तर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढीप्रियता असंही म्हटलं जातं. बरं, ग्रामीण भागातच हे असतं तर शहरी माणसांच्या मनात अंधश्रद्धा नसतात का? जर त्या तशा नसत्या तर 72 तास मिरवणुका गणपती विसर्जनाच्या चालल्या नसत्या. अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता ही जी आहे ना, ही काही वेळा ग्रामीण समाजाची लक्षणं असतील. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी महानगरामध्ये दारिद्र्य आहे, अंधश्रद्धा आहेत, रूढीप्रियता आहेत, नाहीत का? पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता ही जी वैशिष्ट्ये आहेत ना, ही एकूणच भारतीय समाजाचीच वैशिष्ट्ये. आज आपण जर बघितलं तर शहरांमधून देखील मंदिरांची संख्या वाढत आहे. त्या मंदिरांच्या पुढं दर्शनासाठी लागलेल्या लांबच्या लांब रांगा, लालबागचा राजा वगैरे तुम्ही बघितलं असेल. हे कशाचं द्योतक आहे? मुंबईसारख्या औद्योगिक शहरामध्ये देखील जात पंचायती होतातच ना, त्या अजूनही कार्यरत आहे. पण तेव्हा मग विचार केला पाहिजे आपण की कमी अधिक प्रमाणामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील या गोष्टी घडतात. रूढीप्रियता किंवा अंधश्रद्धा म्हणजेच ग्रामीण साहित्य का, ग्रामीण जीवन आहे का? तर नाही. याच्या पलीकडे कुठंतरी ग्रामीण जीवनाचा, ग्रामीणतेचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून हा शोध घेत असताना जर प्राचीन काळापासून आपण विचार केला तर ग्रामाची किंवा खेड्याची जी काही घडण आहे ती घडण आपण लक्षात घेतली पाहिजे. ही घडण किंवा त्याची जी जीवनसरणी आहे, जगण्याची एक रीत आहे, ती रीत आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून ही जी त्या जीवनाची घडण आहे किंवा रीतभात आहे, ही रीतभात किंवा ती घडण ही मात्र निश्चित नागर समाजापेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून त्याचा विचार करत असताना ह्या ग्रामीण जीवनामध्ये अस्तित्वात असलेली जी ग्रामसंस्कृती तिचा थोडासा जर विचार केला तर आपल्याला कळेल की भारतीय समाज व्यवस्था ही खेड्यांची व्यवस्था आहे. ही समाज व्यवस्था खेड्याची व्यवस्था आहे. कारण 70% समाज या देशातला जवळपास 70% समाज हा ग्रामीण भागात राहतो. आणि नुसता ग्रामीण भागात राहत नाही तर कृषीवर आधारित किंवा शेतीवर आधारित त्याची समाज व्यवस्था आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातली संस्कृती असेल, तिथल्या चाली असतील, तिथल्या रूढी असतील, तिथल्या परंपरा असतील, या सगळ्यांचं चित्रण ग्रामीण साहित्यातून प्रामुख्यानं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ग्रामीण भागामध्ये एक दोन शब्द आपल्या लक्षात ऐकायला येतात नेहमी, काळी आणि पांढरी. नाही का? हे जुन्या काळापासून, अगदी प्राचीन काळापासून शब्द अस्तित्वात आहेत. आता काळी म्हणजे भूमी, शेती, बरं का, आणि पांढरी म्हणजे त्या गावाची रीतभात. माणूस म्हणतो ना, ह्या गावच्या पांढरीचा मारुती लय. म्हणजे ही पांढरी जी आहे ना, ही पांढरी म्हणजे गावाची रीतभात, गावाची समाज व्यवस्था. गावात समाज जसा राहतो तसं. असं म्हणतात की कोणतं घर कुठं असावं, गावातलं मंदिर कुठं असावं, पाटलाचं घर कुठं असावं, कोणकोणत्या समाजाची घरं कुठं असावीत, ही जी आहे ना, ही जी घडण आहे ना, जी बैठक आहे ना ही समाज रचनेची, या सगळ्या समाज रचनेचा जर विचार केला तर संस्कृती कोशामध्ये
अशा ग्राम रचनेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. तो अधिक ज्याला त्याचा म्हणजे जिगीचा आहे किंवा जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी ते बघितलं पाहिजे. ग्रामीण भागातली समाजरचना जी आहे ती कृषी प्रधान हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या शेतीमधूनच खेड्याची एक आंतररचना साकार झाली आणि या आंतररचनेतूनच ग्रामसंस्कृती उदयाला आलेली आहे, ती आकाराला आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण माणूस हा जो आहे का नाही, हा ग्रामसंस्कृतीशी पक्का बांधलेला आहे असं आपल्याला दिसेल. आता ही जी ग्रामसंस्कृती आहे ना, ही ग्रामसंस्कृती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि स्वयंपूर्ण आहे. ग्रामीण भागात जगणाऱ्या लोकांना आमच्याकडचं तुम्हाला देणं, तुमच्याकडचं आम्हाला मिळणं, बघा ही शेकडो वर्ष, हजारो वर्षापासून चालत आलेली स्वयंपूर्ण व्यवस्था आहे. ग्रामीण जीवनाला असं काही लागतच नव्हतं बाहेरचं. बघा, माळ्याच्या घरी भाजीपाला असायचा, तो माळी कुणब्याला द्यायचा, कुणब्याकडची ज्वारी न्यायचा. शेतीला लागणारी अवजारं सुतार तयार करून द्यायचा, सुताराला धान्य शेतकरी द्यायचा. म्हणजे आमच्याकडच्या वस्तू तुम्हाला देणे, तुम्ही आमची गरज भागवणे, ही जी रीतभात आहे ना, ही अशीच ग्रामसंस्कृती स्वयंपूर्ण होती कधी काळी आणि त्याच्यामुळे स्वतंत्रही होती. विठ्ठलरामजी शिंदे यांनी या ग्रामसंस्कृतीचा गौरव केलेला आहे. ते म्हणतात खेड्याचा राजा हा पाटील असतो. त्यांनी भरपूर त्याचं विश्लेषण केलंय. ब्राह्मणापासून ते महार मांगांपर्यंत सर्व जातीचे आलुते बलुते, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, कारू नारू त्याला म्हणत. ही गावगाड्याची रचना किंवा जी परिभाषा आहे ना, ही फार पुरातन आणि म्हणून आपल्या देशात पुष्कळ राज्यव्यवस्था आल्या आणि गेल्या, पण ग्रामव्यवस्था मात्र तीच राहिली. एवढंच नाही तर असंही म्हणतात की शिवाजी महाराजांसारखा राजा निर्माण करण्याचं श्रेय देखील या ग्रामरचनेला आहे. आणि म्हणून अशी एक स्वतंत्र अशी रचना ग्रामीण भागात अस्तित्वात कधी काळी होती. काही अंशी ती आज शिल्लक आहे, बऱ्याच अंशी ती संपुष्टात आलेली, आजही काही प्रमाणात ती आहे. स्वतंत्र रचनेला अशा ग्रामव्यवस्थेच्या गावगाडा असं म्हणतात आपल्याकडे. या गावगाड्यामध्ये जमीन कसणारा आणि कारू नारू, म्हणजे जमीन करणारा आणि जमिनीच्या संदर्भात ज्या काही गोष्टी लागतात त्या देणारा, पुरवणारा, इकणं, वस्तू, ते कारू नारू. म्हणून ग्रामीणतेची संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर हा जो गावगाडा आहे का नाही, तो गावगाडा आपण समजून घेतला पाहिजे. ह्या गावगाड्याचा अभ्यास जो आहे का नाही, तो साधारणपणे असं म्हणतात की 100 वर्षापूर्वी श्री आत्रे यांनी केला आहे. ग्रामसंस्कृती आणि गावगाड्याचा वेध घेणारं मराठीमधलं पहिलं ते पुस्तक आहे. नंतर डॉक्टर मांडे सरांनी गावगाड्या बाहेर वगैरे हे लिहिलेलं आहे. आता प्राचीन काळापासून खेड जे आहे ना, हे कसं आकाराला आलं, या खेड्याच्या आकाराचा वेध त्या अत्रे यांनी घेतलेला आहे. आता गावगाडा हे जे ना, हे ह्या गावावर रचलेले एक सांगरूपकच असतं असं म्हणतात त्या अत्रे यांनी म्हटलं. युगानुयुगापासून चालत आलेल्या या गावगाड्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, तो कसा चालतो, त्याचे घटक कोणते आहेत, बदलत्या काळानुसार त्यात कोणत्या सुधारणा होत आहेत किंवा त्या कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत, हे सगळं तपशीलवार वर्णन त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. कारण त्या अत्रे यांनी खेडोपाड्यामध्ये हिंडून तिथलची माहिती जमा केलेली, लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यामधून त्यांनी हा ग्रंथ घडवलेला आहे. आणि म्हणून त्यांनी ग्राम विभागाचं देखील सहाय्य घेऊन
नागर आणि ग्रामीण ही जी संस्कृती त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. हे सगळं ग्रामीण म्हणजे काय, खेड म्हणजे काय, गावगाडा काय, आलुतेदार बलुतेदार काय, कारू नारू काय, ह्या सगळ्यांनी युक्त असं ग्रामजीवन असतं. तेच ग्रामजीवन हे ग्रामीण साहित्यात येतं. म्हणून आता आपणाला ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाच्या संदर्भानं काही चर्चा करायची. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 1920 पासून आजपर्यंत आणि इंग्रजी कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याबद्दल जर विचार केला, म्हणजे जवळजवळ 100 वर्षाच्या साहित्याचा जर विचार केला, तर त्याचे काही टप्पे पडतात. त्या कालखंडाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक बदलानुसार देखील साहित्य कसं बदलत गेलं, याच्यावरून देखील त्याचे टप्पे आपल्याला लक्षात घेता येतात. आणि मग त्या दृष्टिकोनातून ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा असतील, ग्रामीण साहित्याचं स्वरूप असेल, हे समजून घेणं आपल्याला सोयीचं जातं. 1920 पूर्वी जे साहित्य निर्माण झालं ना, मी तुम्हाला म्हणालो की महात्मा फुले, संत साहित्य वगैरे ह्या ज्या लोकांनी थोडं बहुत त्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाच्या संदर्भानं वर्णन आली, ते 1920 पूर्वीचा एक टप्पा आहे. 1920 ते 1945, 1945 ते 1960 आणि 1960 नंतरच्या कालखंडातील ग्रामीण साहित्याचा हा जो टप्पा आहे ना, आणि त्याच्यानंतर 1970 नंतरच्या ग्रामीण साहित्याचा एक टप्पा आहे. अर्थात या 100 वर्षातील ग्रामीण साहित्याचे टप्पे आणखीही वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतात. परंतु 1920 पूर्वीचा जो कालखंड होता त्याचा थोडक्यात आढावा मी तुम्हाला महात्मा फुले किंवा संत साहित्य वगैरे याच्या अंधारानं सांगितलंय. परंतु जर आपण विचार केला तर हरिभाऊ आपटे यांनी काळ तर मोठा कठीण आला या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जी कथा आहे ना, ती कथा ग्रामीण जीवनाशी संबंधित. दुष्काळाचे सगळ्यात जास्त चटके कोणाला सहन करावे लागतात, तर ग्रामसंस्कृतीतल्या माणसांना, ग्रामजीवनाला. आता हा जो एक नाही आधुनिक वाङ्मयाचा प्रारंभ काळ होता, त्या काळात ही अशी एक कथा त्यांनी लिहिली. याच्यातही ग्रामजीवनाचे काही संदर्भ आपल्याला सापडतात. आणि नंतर मग महात्मा फुले यांचं वाङ्मय देखील आलेले, गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल, या ग्रंथातून देखील शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांच्या संदर्भात मूलगामी विचार महात्मा फुले यांनी मांडलेले. त्यांचं जे तृतीय रत्न जे नाटक आहे ना, हे नाटक आणि त्यांनी लिहिलेले काही अखंड आहेत, अभंगासारखे अखंड, हे देखील याच जाणीवेच्या दृष्टीने लिहिलेले. असा हा जो कालखंड आहे, तो कालखंडाचा विचार आपल्याला करता येतो. महात्मा फुले यांच्या संदर्भात किंवा या सगळ्यांच्या संदर्भात नंतर कृष्णराव भालेकरांनी काही लेखन केलेले, शेतकऱ्याचे मधुर गायन नावानं किंवा रघु गाडीवानाचा पोवाडा, अशा काही कविता केलेल्या आहेत. ह्या अशाही काही कविता त्याच्यानंतर आल्या. दीनबंधू नियतकालिकामध्ये बळीबा पाटील ही कादंबरी आली. म्हणजे असं ग्रामीण जीवनाच्या संदर्भातली पूर्वपीठिका आपल्याला पाहता येते. अहमदनगर सारख्या भागामध्ये राहणाऱ्या एका मुकुंदराव पाटलांनी तरवडी गावातून, छोट्याशा गावातून ते आली आणि दीनमित्र हे नियतकालिक त्यांनी अनेक वर्ष चालवलं. यामधून देखील ग्रामीण साहित्याचे अनेक संदर्भ असलेल्या कथा, काही कविता, काही कादंबऱ्या त्यामध्ये आलेल्या दिसतात. आणि म्हणून काही अशा नियतकालिकांनी ग्रामीण साहित्याला उभारणी दिली, ग्रामीण साहित्य लोकांपर्यंत पोहोचवलं. पण त्याला ग्रामीणतेचा टच असलेलं हे साहित्य होतं, ग्रामसंस्कृतीचं वर्णन करणारं साहित्य होतं. आणि 1920 नंतरच्या साहित्यामध्ये आपण जर विचार केला तर इथं वैचारिक लेखनाला थोडीशी ओहोटी लागलेली जाणवते. भारतीय जीवनात सगळ्यात महत्त्वाचा कालखंड हा आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय लढ्याचं स्वरूप संपूर्णतः इथं बदलून गेलेलं होतं. सामाजिक आणि राजकीय बदलांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या जीवनात फरक पडला होता.
आणि 1900 बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एका नवा झंझावात उदयाला आला होता. 1925 नंतर रितसर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली दिसते. या सगळ्यांचा परिणाम काय झाला की श्रीम माटे, श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यासारखे लेखक सामाजिक जीवनाच्या संदर्भानं महत्त्वपूर्ण लेखन करत होते. नंतर गुजगोष्टींच्या माध्यमातून या काही लिहिल्या गेलं. हे असं जे आहे ना, पण हे सगळं जरी लिहित असले ना तर ह्याला ग्रामीण साहित्य संपूर्णतः म्हणत नव्हते. पण खऱ्या अर्थानं 1960 नंतर जे साहित्य आहे ना, ग्रामीण साहित्य, इथं काय झालं की 1960 नंतर ग्रामीण भागात बहुतांशी 1960-62च्या नंतर काही महाविद्यालय निर्माण झाली. तिथं ग्रामीण भागातला माणूस शिकू लागला, शेतकऱ्याचा पोरगा शिकू लागला, गावकुसाच्या बाहेर राहणारा दलिताचा मुलगा शिकू लागला. आणि म्हणून ह्या जे ग्रामीण जीवनात सुख आणि दुःख, वेदना, दारिद्र्य या सगळ्यांच्या सोबत ज्यांचं जगणं मरणं होतं, असा ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा शिकू लागला आणि त्याची वेदना तो शिकून आपल्या हाताने लिहू लागला. ज्याचं जळतं त्याला कळतं. वांज स्त्रीला बाळंतपणाच्या वेदना कळत नसतात. एखाद्याचं दुःख काय आहे तो स्वतः जसा मांडतो ना, तो इतर त्याचं दुःख तेवढ्या तीव्रतेनं तो मांडू शकत नाही. म्हणून ग्रामीण संस्कृतीतलं खऱ्या अर्थानं दारिद्र्याचं, तिथल्या दुःखाचं, तिथल्या अज्ञानाचं, या सगळ्यांचं वर्णन 1960 नंतर ग्रामीण साहित्यात येऊ लागलं. आणि म्हणून 1960 नंतरचा काळ हा ग्रामीण साहित्याच्या दृष्टीनं एक प्रयोगशीलतेचा, संक्रमणाचा काळ सुरू झाला. एक संक्रमणाचा काळ यासाठी म्हणायचं की इथून पुढं काय झालं, ग्रामीण साहित्य अगोदरच्या काळात जे रंजन प्रधान तयार होत होतं, त्या रंजनतेतून ते मुक्त होऊन ग्रामीण वास्तवाच्या प्रकटीकरणाला महत्त्व देऊ लागलं. ग्रामीण वास्तव तिथून येऊ लागलं, खरं काय. आणि म्हणून तिथल्या नवकथा असतील, नवकविता असतील, ह्या वास्तवाभिमुख तयार होऊ लागल्या. शिवाय या साहित्याचे अनेक स्वरूपाचे प्रयोगही अस्तित्वात येऊ लागले. ग्रामीण लेखक या कथालेखनातून किंवा कादंबरीतून वेगळ्या दृष्टीनं ते लिहू लागले. आणि म्हणून व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, दमा मिरासदार हे जे लेखक आहेत ना, हे ग्रामीण लेखक नवकथेच्या प्रभावाखाली वावरताना दिसतात. ग्रामीण माणसाच्या मनाचं चित्रण करण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला. विशेषतः शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागतो. शिवाय या कथा निर्मितीच्या पाठीमागे जो त्यांचा प्रयोग होता तो अतिशय उत्तम होता आणि त्याचाही परिणाम या काळातल्या ग्रामीण कथालेखनावर झाला. एकंदरीतच आपण जर विचार केला तर प्रयोगशीलता, मनोविश्लेषण ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण साहित्याच्या ज्या वास्तवाचं प्रकटीकरण करायला पाहिजे त्याच्या जवळ आल्या, ते करू लागल्या. किंबहुना ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं संक्रमण हे गरजेचं होतं आणि ती सुरुवात झालं. म्हणून सत्यकथेसारख्या मासिकामधून काही त्या काळात कथा लिहून येऊ लागल्या, त्याचं प्रकाशन होऊ लागलं. आणि हे जे 1960 नंतरचं ग्रामीण साहित्य ना, हे साहित्य वास्तवाच्या अधिक जवळ जाऊ लागलं. अर्थात जे प्रस्थापित आहेत, जे नागर अभिरुचीचं ओझं घेऊन जगतायत, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं ग्रामीण साहित्याला एक वेगळा आयाम या कालखंडामध्ये मिळाला. काही लेखकांनी त्याही ग्रामीण कथेमध्ये
विनोदी असं कथेचं रूप देण्याचा प्रयत्न केला दमा मिराजदारांसारख्याने. आणि म्हणून पुढील काही लेखकांनी जर आपण त्यांचा विचार केला तर त्या विनोदी कथेनं देखील एक जमेची बाजूच ग्रामीण भागातली उदयाला आणली. 1960 नंतरच मराठी ग्रामीण साहित्य अधिकाधिक ग्रामवास्तवाच्या जवळ जाऊ लागलं आणि यातूनच मग तुम्ही बघितलं असेल फकीरा असेल, ढग असेल, इंधन असेल, टारफुला यासारख्या साहित्य कृतीची निर्मिती होऊ लागली. दुःख कसं निर्माण होतं त्याचं चांगलं चित्रण या कालखंडामध्ये होऊ लागलं. यापूर्वीची जी कादंबरी ना बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकरांची, याच्यातही हे वर्णन आलेलं आहे. किंवा मर्ढेकरांच्या पाणी, तांबडी माती या कादंबऱ्यामध्ये त्याचा निर्देश केलेला आहे हे आपल्याला दिसतं, नाही का. आणि म्हणून ग्रामीण लेखक उद्धव शेळके, मनोहर तल्हार ह्या लेखकांनी आणि आनंद यादव, राम बोराडे, सखा कलाल, बाजीराव पाटील या लेखकांचा या साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भाग झपाट्यानं बदलू लागला होता आणि या बदलाचे सगळे संकेत माडगूळकर, शंकर पाटील यांच्या कथांमधून जाणवतात. म्हणून राम बोराडे यांची पाचोळा असेल, गोतावळा असेल या कादंबऱ्यामधून या सगळ्या ऐतिहासिक जे टप्पे आहेत ना बदलाचे ते आपल्याला जाणवतात. अशा काही साहित्य कृतीच्या माध्यमातून 1960 नंतरचं ग्रामीण साहित्य येत होतं. त्यातच नादो महाराजांसारखे ग्रामीण कवी येतात, निसर्ग कवी त्यांना म्हणतात. आनंद यादव, हिरवे जग त्यांनी लिहिलेलं, हे अशा अनेक साहित्यकारांनी आपलं साहित्य या कालखंडामध्ये निर्माण केलं आणि अशी ग्रामीण साहित्याची चळवळ पुढं चालू राहिली. ग्रामीण साहित्य पुढं जाऊ लागलं. याच्या नंतरच्या ग्रामीण साहित्याच्या संदर्भातला विचार 1980 नंतरचं ग्रामीण साहित्य कसं निर्माण झालं, कारण 1960चे जे प्रश्न आहेत लोकजीवनातले, ग्रामीण जीवनातले, ते 1980 नंतर बदललेले, 1990-94 नंतर बदललेले, 2014 आताच्या नंतर बदललेले. तुम्ही ह्या बदलत्या कालखंडाचा जर विचार केला, साहित्य कोणतंही जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते समाज वेगळा आणि साहित्य वेगळा असं कधीच नसतं. आणि म्हणून त्या साहित्याचा देखील विचार आपल्याला पुढच्या तासात करायचा आहे. आपण इथं आज थांबूया, ठीक आहे.